वेलकम बॅक टू द चॅनल एव्हरीवन. स्वागत आहे तुमचं या नवीन आणि फ्रेश व्लॉगमध्ये. आज आपण आहोत साताऱ्यात आणि आत्ता मी आलेलो आहे साताऱ्याच्या किल्ल्यावर म्हणजेच अजिंक्य ताऱ्यावर. आणि आत्ता मी किल्ल्याच्या महादरवाजाच्या बाहेर उभा आहे आणि तुम्ही बघू शकता की इथेच पार्किंगची सोय आहे. सो तुम्हाला खूप चढत यायची गरज नाही. सो आता फटाफट आपण आज जाऊया आणि चालू करूया हा व्हिडिओ. सो जसं की आपण बघू शकतो हा महादरवाजा 800 वर्षापूर्वीचा आहे आणि अजूनही भक्कम अवस्थेत आहे. आपण जर बघितलं तर महादरवाज्यावर बरेचसे शिल्प कोरलेले आहेत. सो महादरवाजाच्या वरती आपल्याला 2 शरपशिल्प दिसतात. शरपशिल्प यासाठी असतं की राजाची काय ताकद आहे ते कळायला. इथून आपण लगेच खाली जर बघितलं तर इथे आपल्याला गणपतीचं शिल्प दिसतं. तिथून खाली आल्यावर दरवाजाच्या दोन्ही साईडला 2 शिल्प दिसतात. लेफ्ट साईडला जे आहे ते आहे गरुड देवताचं शिल्प आणि राईट साईडला जे आहे ते मारुतीचं शिल्प. अजिंक्य तारा ही स्वराज्याची 4थी राजधानी आहे. 1190मध्ये राजा भोज II यांनी हा किल्ला बांधला. त्यानंतर 1600च्या काळात शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडनं हा किल्ला स्वराज्यात दाखल करून घेतला. त्यानंतर या किल्ल्याचं हेही महत्त्व आहे की शिवाजी महाराजांना जेव्हा ज्वर चढला होता तेव्हा ते अजिंक्य ताऱ्यावर 2 महिन्यासाठी म्हणजे 60 दिवसांसाठी आश्रयास होते. सो इथे अजिंक्य तारा किल्ल्याची काही माहिती दिलेली आहे. त्याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही ती आरामात वाचू शकता. सो आत्ता आपण आलेलो आहोत महादरवाजाच्या बुरुजावर म्हणजेच या किल्ल्याचा पहिला बुरुज. आणि या बुरुजावरनं आपल्याला संपूर्ण सातारा शहर दिसतं. सो आपण गडाच्या आत आलेलो आहोत आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता की इथे पूर्वी एक वेगळी वास्तू असणार आहे, बट आता याच्यावर झेंडा लावायची सोय केलेली आहे. त्यानंतर इथे जर आपण बघितलं तर इथे आहे महादेवाचं मंदिर आणि इथे आहे हनुमानाचं मंदिर. सो दर्शन घेऊया आणि मग चालू करूया. सो हे आहे ते हनुमान मंदिर जिथे तुम्ही कुठून लांबून येत असाल तर तुमची राहायची सोय होऊ शकते. जसं की तुम्ही बघू शकता माझ्या मागे आत्ता ऑल इंडिया रेडिओचं एक ऑफिस आहे आणि हे अजिंक्य ताऱ्यावर आहे. आणि वरच तुम्ही जर इथे बघितलं तर इथे एक टॉवर दिसतो आणि तो एक टॉवर दिसतो. हे 2 टॉवर जे आहेत ते ऑल इंडिया रेडिओचे टॉवर्स आहेत. आणि हे टॉवर्स आपल्याला सातारा क्रॉस करताना आणि साताऱ्यातून कुठूनही हे टॉवर्स विजिबल असतात आणि त्यामुळे हा गड अजून चांगला दिसतो. आणि ऑल इंडिया रेडिओच्या ऑफिसच्या बरोबर बाजूला आपल्याला दिसतो हा एक भला मोठा चुन्याचा घाणा. तर तुम्ही जर बघितलं गडावर आपण मेन महादरवाजापर्यंत आरामात गाडीने पोचू शकतो. त्यापुढे तुम्हाला एक 20 ते 25 पायऱ्या आहेत वर चढायला आणि त्यानंतर पूर्ण असं फ्लॅट आहे आणि छान आहे चढायला. सो तुम्ही इथे आरामात येऊ शकता. ट्रेक ॲज सच काही नाही आहे. सो ही जी आत्ता माझ्या मागे जी कमान तुम्ही बघू शकता ही आहे मंगळाई देवीच्या मंदिराची कमान. आणि आत्ता आपण माझ्या मागे जे पाहू शकतो तो आहे अजिंक्य ताऱ्यावरचा राजवाडा. हा राजवाडा आत्ता खूपच भग्न अवस्थेत आहे, पण या राजवाड्याचं इतिहासात खूपच जास्त महत्त्व होतं. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या निधनानंतर राजाराम महाराजांनी स्वराज्याची कमान त्यांच्या हातात घेतली. स्वराज्याचे कारभार सांभाळण्यासाठी राजाराम महाराजांनी जिंजी येथे स्वराज्याची 3री राजधानी बसवली आणि त्यानंतर जिंजीला वेढा पडला आणि त्या वेढ्यामध्ये राजाराम महाराजांचा प्रभाव झाला. महाराष्ट्रात परत आल्यानंतर
राजाराम महाराजांचा अल्पशा आजारामुळे मृत्यू झाला आणि त्यानंतर आपल्या स्वराज्याची कमान सांभाळली ती म्हणजे महाराणी ताराबाई साहेब यांनी. महाराणी ताराबाई साहेब म्हणजेच राजाराम महाराजांच्या पत्नी आणि हंबीरराव साहेब मोहिते यांच्या कन्या. त्यांच्यामुळे आपल्याला कळालं की स्वराज्य हे एक स्त्रीही सांभाळू शकते आणि याच ताराबाई साहेबांचा हा वाडा. आणि आत्ता हे आपल्या मागे जे आहे ते आहे गडावरचं महादेवाचं दुसरं मंदिर. सो हे आहे अजिंक्य ताऱ्यावरचं सर्वात मोठं तळं आणि हे तळं आत्ता जस्ट उन्हाळा संपल्यामुळे एवढंसं भरलेलं आहे. पण तुम्ही जर पावसाळ्यात आला तर हे तळं पूर्ण भरलेलं असतं आणि या तळ्यातलं पाणी या पुढच्या तळ्यात जातं आणि याच 2 तळ्यांमध्ये पाणी फाउंडेशनचंही काम होतं. आणि आता आपण त्या पॉईंटला आहोत जिथून हा अजिंक्य ताऱ्याचा भला मोठा फलक आपल्याला साताऱ्यातून कुठूनही दिसतो. जर या पॉईंटवरनं आपण पाहिलं तर हा आहे कास पठारला जायचा रस्ता. त्यानंतर इथे जर आपण बघितलं तर हे आहे शाहू स्टेडियम, इथे आहे बस स्टँड. हे जर बघितलं तर हे आहे 4 भिंतींचं स्मारक. ह्याचाही आपण व्हिडिओ बनवला होता, वर लिंक दिसत असेल तर याच्यानंतर तोही व्हिडिओ बघा. सो ओव्हरऑल हे असं पूर्ण सातारा शहर या पॉईंटवरनं दिसतं. अजिंक्य ताऱ्याच्या बोर्डच्या बरोबर मागच्या बाजूला हे मंगळाई देवीचं मंदिर आहे. तर आपण अजिंक्य ताऱ्याच्या या बुरुजावर आलेलो आहोत जिथून कराड दिसतंय. टेकडीच्या या बाजूला आहे पूर्णपणे सातारा आणि हा इथे आपल्याला दिसतोय सज्जनगड. आणि हा आहे गडावरचा दुसरा दरवाजा. खरं तर आपल्याला इथूनही खाली उतरता आलं असतं पण आपण गाडीवरनं आल्यामुळे आपल्याला जिथून आलो तिथूनच जावं लागणार आहे. सो या. आणि हे जे समोर दिसतंय ते आहे महादेवाचं तिसरं मंदिर. हवा खूप पावसाळी झालेली आहे, पाऊस पडणार असं वाटतं, त्यामुळे आता आपण निघत आहोत आणि इथे आपण पुन्हा कधीतरी येऊ. सो आपला पूर्ण गड फिरून झालेला आहे आणि हा व्लॉग आपण इथेच थांबवूया. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर या व्लॉगला लाईक करा, जेवढा जमेल तेवढा शेअर करा, कारण अशा ज्या जागा आहेत त्या जास्तीत जास्त शेअर केल्या पाहिजेत आणि आपल्याकडच्या लोकांनी येऊन बघितल्या पाहिजेत, कारण आपला इतिहास आपल्याला माहिती पाहिजे. आणि या तुम्हाला जर असेच व्हिडिओज बघायचे असतील तर या चॅनलला करा सबस्क्राईब आणि आपण पुन्हा भेटूया अशाच कुठल्या तरी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. Thank you.